आदित्य सर सेम क्वेश्चन. मलाही जास्त अभ्यास करायचा आहे पण कमी अभ्यास होतो. काय अभ्यास कमी होतो, करू शकत नाही. नाही तर एक उपाय करा, त्यावेळी 10 मिनिट असे मग जयजयकार म्हणून अभ्यास करा. तसं केल्यानंतरही काही करू शकत नाही. त्याशिवाय म्हणजे त्यापेक्षा जास्त मला करायची इच्छा आहे. कसं आहे बघा की हे इतर टीव्ही, मूवी, इंटरनेट, फेसबुक सगळं ते कमी करून टाका. आणि दीपक भाई एक प्रॉब्लेम आहे, माझं लक्ष याच्यातही नाही आहे. माझं लक्ष कळत नाही कुठे, कायम जास्त विचार करत राहतो. विकारी दृष्टी आहे, त्यातूनही बाहेर पडा आणि विचार करण्यासाठी आता उद्या ज्ञानात राहून ज्ञानाचा मार्ग ओळखा. व्यवस्थित जे असेल ते होऊ द्या. तुम्ही समभावाने निकाल करायचा आहे, वर्तमानात राहायचं आहे. भविष्य व्यवस्थितच्या ताब्यात आहे, भूतकाळ गॉन फॉर एव्हर. वर्तमानात राहा. जास्त विचार केल्याने तर काही फायदा नाही होणार, वर्तमान बिघडेल. मात्र विचार करणं पेंडिंग ठेवा. आधी शिक्षणाचा पूर्ण हिशोब करून टाका. आपण आशीर्वाद द्यावा दीपक भाई. जागृतीत राहायचं. काय जय सच्चिदानंद. बोला. मी संदीप कुमार. बोला सर. माझे प्रश्न खूप सारे आहेत. मग त्यातला एखादा मुख्य प्रश्न विचारा. सर मला जे नसतं करायचं असतं तेच माझ्याकडून होतं, असं का? ह्यामुळेच हे प्रूव्ह होतं की पूर्वजन्माचं कर्मफळ मिळत आहे. तुमची इच्छा नसते, तो आपला पार्ट आहे. आणि घडून जातं ते होऊन जातं, ते दुसरा भाग आहे. म्हणजे संपूर्ण आयुष्यभर विचार, वाणी, वर्तनाने जे होऊन जातं ते डिस्चार्ज कर्म आहे, पूर्वभावाचं फलद्रूप आहे. आणि नसते इच्छा, ते आजचं कर्म बीज आहे. ते बीज सुधारणं तोच पुरुषार्थ आहे मनुष्याचा. फळ भोगणं समता भावाने तोही पुरुषार्थ म्हटला जातो. समता भाव ठेवून कर्माची फळ भोगायची, नवं बीज सुधारा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. बोला. मी अनिल विश्वकर्मा. बोला. या शुद्धात्म्याचे लक्ष, याचा अर्थ काय? म्हणजे जागृती ठेवा, मी शुद्धात्मा आहे आणि मला इथे आत्मरूप व्हायचं आहे. इथल्या प्रकट ज्ञानींना, तीर्थकरांना नमस्कार करतो आणि आत्मभावाने नमस्कार करतो. आत्मभावाने शक्ती मागतो की मला रिलेटिव्हमध्ये असं हवं, रिअलमध्ये आत्म्यात राहायचं आहे. तर हे शुद्धात्म्याचं लक्ष सहित म्हटलं जातं. म्हणजे हे बघा ना, पंतप्रधान असतील, तुरुंगात जाऊन आले म्हणून कैदी नाही म्हटले जाणार त्यांना. मी पंतप्रधान आहे, देशाची कशी मदत करेन हाच विचार करायचं काम करतो. अजून मी आतून पंतप्रधान आहे असं लक्षात ठेवतो. तसं मी शुद्धात्मा आहे लक्षात ठेवून व्यवहार पूर्ण करायचा आहे आणि आत्म्याची आराधनाही करायची आहे. जय सच्चिदानंद. पूज्यश्रींच्या चरणी कोटी कोटी नमन. प्रश्न माझा असा आहे की पूज्यश्री, मी असं सत्संगात ऐकलंय की जे कोणी आपले सगळे सोयरे असतात ते सगळे आपल्या मागच्या जन्मातील कर्माच्या अनुसार मिळतात. काय नाव आहे तुमचं? ज्योती गोरखपूर. बोला. तर हा पॉइंट नाही, म्हणजे हा कृपा करून क्लिअर करावा. हे ऍक्च्युली कसं असतं की आपले ज्यांच्याबरोबर रागद्वेष असतात तेच आपल्या दुसऱ्या जन्मात हिशोबाप्रमाणे येतात. खूप द्वेष असेल नाही का, अंकल असतात आपले समजा, त्यांचा खूप तिरस्कार केला, तू माझ्या घरात पाय नाही ठेवायचा, तू गेट आउट इथून, आयुष्यात तुझं तोंड नाही पाहणार. दुसऱ्या जन्मात त्याचा मुलगा त्यांचा मुलगा बनून येईल आणि सारा दिवस माझा मुलगा कसा, माझा नातू, मजा येते. बघा, तेच ज्यांचा तिरस्कार केला होता त्यांचा प्रेमाने हिशोब पूर्ण करत जाऊ. म्हणजे रागद्वेष करू नका, समभावाने निकाल करा, मग फाईल हिशोब पूर्ण होत जाईल, आपण सुटू. आणि रागद्वेष पेंडिंग ठेवाल तर परत येईल कोणत्या ना कोणत्या नात्यात. मुलगा मुलगी, नवरा बायको, मुलं, आई वडील, सासू सासरे कोणत्याही हिशोबात येतील जवळच्या. एकाच वेळी अनेक लोकांचे प्रतिक्रमण केलं जाऊ शकतं का? हो, एका वेळी म्हणजे एकानंतर एकाचं करा. पण सुरुवात कराल अधिपतीचं करा, नंतर मुलांचं करा, नोकरांचं करा, वेगवेगळं करायला हवं. जय सच्चिदानंद पूज्यश्री. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. बोला. पूज्यश्रींच्या चरणी शतशत नमन करत असताना मी एक प्रश्न विचारू इच्छितोय. काय नाव आहे तुमचं? प्रीतम. बोला. मनुष्याच्या जीवनात जे यश त्याला मिळतं, काय ते त्याच्या पूर्वजन्मातील प्रारब्धामुळे मिळतं की मग वर्तमानात केलेल्या कार्याने प्राप्त होतं? नाही, वर्तमानातील परिश्रमाने नाही, पूर्वभावातीलच पापपुण्याच्या हिशोबाने. वर्तमानात जे परिश्रम दिसतात ते नैमित्तिक आहेत. म्हणजे बघा, आपण बँकेत 10,000 ठेवले असतील आणि नंतर कदाचित एका महिन्याने घ्यायला गेलो, तर आपण मेहनतीने पैसे कमावले का आपण परिश्रम केले त्यामुळे पैसे मिळाले का पूर्वभावात आधी टाकले होते ते बँकेतून घेऊन आलो? म्हणजे आधी मेहनतीने जमा केले होते ते पूर्ण झाले, आज घेऊन आलोय त्या परिश्रमाने ते पैसे नाही आले, आधी टाकले होते तेच पैसे आज आपण काढू शकतो. ते परिश्रम ते निमित्त आहे, बाकी खरोखरच सारे नैमित्तिक प्रयत्न असतात. आणि खरं तर ते पूर्वमधलं पुण्य असतं, त्यामुळे इच्छेनुसार सगळी फळं मिळतात.
पूर्वातील पापपुण्याचा उदय होईल किंवा यश नाही मिळणार आणि दुःखी होईल. सफल होणं हे पुण्याचं फळ. आणि हां, आपल्याकडून प्रयत्न जरूर करायचा आहे, पण प्रयत्नाने होईलच असं नाही सांगू शकत. पूर्वभावातील पुण्य पापाने झालं. आपल्याला माहीत नाही सफलता मिळेल का निष्फलता, म्हणून आपल्याकडून पॉझिटिव्ह प्रयत्न लास्ट मोमेंटपर्यंत व्हायला हवेत. नंतर रिझल्ट मिळेल तो स्वीकारा. झालं ते करेक्ट, झाला तो न्याय. जय सच्चिदानंद. नेहा गुप्ता, बोला. मला माझ्या भविष्याची खूप चिंता वाटते. चिंता केल्यामुळे काय फायदा होतो? काय? का नुकसान झालं, वर्तमानही बिघडलं आणि भविष्याविषयीचेही भावही बिघडवलेत तुम्ही. बिघडवायला जाल, बिघडणारच, मरून जाणार, मग तसं होईल. चिंता नाही करायची, प्रार्थना करायची. दादा भगवान सर्वांना सुखशांती लाभो अशी कृपा करा. आणि ज्ञान घेतलायत का तुम्ही? अजून नाही. हा, मग ज्ञान घ्या. नंतर वर्तमानात राहायचं. नेहा तर भूतकाळात भविष्यात निघून जाईल, तुम्ही वर्तमानात राहा. अशीच जागृती मिळेल तुम्हाला. ज्ञान घ्यायलाच आली आहे मी. हो, मग उद्या ज्ञान मिळेल तुम्हाला. काय? हो. जय सच्चिदानंद. दीपक भाई, मी प्रदीप शुक्ला बलरामपूरून बोलतोय. हा सर, मला हे जाणून घ्यायचं आहे की ज्ञान घेतल्यानंतर मग मोक्षाला जाण्यासाठी किती नंतर अवतार घ्यावे लागतात? किती घ्यायचे तुम्हाला? सर, मला तर एकच घ्यायचं आहे. मग एक नंतर जाऊ शकता, पण ते खूप त्रासदायक आहे सर. तसं वाटतं तर मग तयारी ठेवा. आणि एका अवतारात होऊ शकेल एवढा तरी आपण पुरुषार्थ करू शकतो. डिस्चार्ज कर्म किती जास्त असतील ती असू द्या. 5 आज्ञा 70% पाळायला हव्यात. 70% जास्त 5 आज्ञांचं पालन कराल तर इथून महाविद्या क्षेत्रात तिथून मोक्ष मिळेल. तुमचा निश्चय ठाम ठेवा की एक अवतारी बनायचं आहे. काही लिकेज झालं तर 2-3 अवतार होतील, पण निश्चय एकाचाच ठेवायला हवा. बोला. जय सच्चिदानंद. सर, माय क्वेश्चन इज द मॅरेज इज इम्पॉर्टंट? इफ येस, देन व्हाय? तुम्हाला संसारातले मोह भोगण्याचा असंतोष असेल तर जरूर लग्न करा, पण संतोष पूर्ण झालाय तर माझी काही इच्छा नाही तर मग नाही केलं तरी काही गरज नाही. मग अशावेळी दुसरा मार्ग असला पाहिजे. एखादा ज्ञानी भेटावा आणि ज्ञानमार्गावर पुढे जावं, ब्रह्मचर्याची साधना करा, ते मग होऊ शकेल. पण मग स्वतःला लग्नाचं बॉदरेशन नको, मी कुठे हिंडू फिरू शकते, कंट्रोल नको कोणाचा, माय लाईफ आय कॅन एन्जॉय एनी वे, तो चुकीचा मार्ग आहे. तेव्हा मग लग्न व्हायला हवं. मग आईवडिलांच्या अधीन राहा, लग्नानंतर पतीच्या अधीन राहा. तशी जीवनात अधीनता असायला हवी, नाहीतर स्वच्छंदी व्हाल. जय सच्चिदानंद. दीपक भाई, मी गुडिया इलाहाबादवरून. बोला. दीपक भाई, शुद्ध व्यवहार आणि आदर्श व्यवहारात काय अंतर आहे? आदर्श व्यवहार तर आता जाऊ द्या, दादाजींचा आहे. सगळे लोक आसपासही खुश होऊन जातात, घरचेही खुश. पण आदर्श व्यवहार पूर्वभावात चांगलं केलं आहे त्यांनी, अशी भावना होती. कषायरहित व्यवहार तो आजचा आदर्श व्यवहार आहे. आपल्यासाठी तरी आदर्श व्यवहार होईल तेव्हा चांगली गोष्ट आहे. नाही जमलं तरी शुद्ध व्यवहार तरी आपण करूच शकतो. शुद्ध व्यवहार म्हणजे मन वचन कायाने डिस्चार्ज कर्म असतं, त्यावेळी कषायरहित करायचं. रागद्वेषाशिवाय समभावाने निकाल करणं, तो आदर्श व्यवहार. अरे शुद्ध व्यवहार. शुद्ध म्हणजे कषायरहित व्यवहार. गुडियाला राग येईल, तुमच्या आतमध्ये जागृती असायला हवी की हे चूक आहे, असं नाही व्हायला पाहिजे. मग रागाने व्यवहार गुडिया करेल, पण तुम्ही समभावात राहायचं, प्रतिक्रमण प्रत्याख्यान करायचं, मग तुमचा शुद्ध व्यवहार म्हटला जाईल. समजतंय आता तुम्हाला? हो हो हो. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मी जगदंबिका प्रसाद पांडे बलरामपूरून बोलतोय. आमच्या घरात सुखशांतीचा अनुभव कमी येतो. मी खूप दुःखी असतो आणि आता प्रथमच आपल्याला भेटण्यासाठी मी आलेलो आहे. मला जाणून घ्यायचं आहे की माझ्या घरात सुखशांती का नाही आहे? कारण याआधी रागद्वेषाचे हिशोब बांधले आहे, त्याची फळं आलीत. आता नवीन बीज सुधारा, फळ समता भावनेने पूर्ण करा, नवं बीज सुधारा. एक निश्चय करा, कोणाचेही दोष बघायचे नाहीत, कोणालाही दुःख द्यायचं नाही, आणि जी काही परिस्थिती असेल ती समता भावाने पूर्ण करा. सर्वात उच्च उपाय आहे ही जागृती राहील कशी? ज्ञान प्राप्त करा, आणि ज्ञानात राहिलात की जागृती येईल. समता भावाने व्यवहार पूर्णही होईल, नवं बीज सुधारायचं आहे आपण. जय सच्चिदानंद. माय नेम इज आकांक्षा बदौरिया. मला ना राग खूप येतो, त्या रागाला कंट्रोल कसं करावं? रागाच्या कारणांवर कंट्रोल करा. रागाचं कारण काय आहे? तुमची मनमानी नाही झाली तर क्रोध येतो. तुमची एखादी अपेक्षा पूर्ण नाही की झाली तर क्रोध येईल. तुमचा अपमान केला गेला तर क्रोध येईल. तुमचं म्हणणं कोणी ऐकत नसेल, समजत नसेल
तरीही क्रोध येईल. म्हणून तुम्ही हे समजून घ्यायला हवं की कोणी अपमान केला तरी ज्ञानात कसं राहायचं. ज्ञानाने क्रोध नाही होणार. अपमान कोणाचा होतो? अपमान करणारा कोण आहे, मी स्वतः कोण आहे, ते स्वतःचं स्वरूप काय आहे. ज्ञानदृष्टीने राहाल तर क्रोध हळूहळू निघून जाईल. बाकी अज्ञानतेमध्ये तर माझाच अपमान झाला म्हणजे अपमानामुळे क्रोधित व्हायला होतं आणि नवा गुन्हा करून बसतो. आपला अपमान होणं तो आपल्या कर्मांचा हिशोब आहे, निमित्ताचा दोष नाही आहे. पण आपण निमित्ताला दोषी पाहतो म्हणूनच क्रोधित होतो. ह्या ज्ञानाने क्रोध मान माया लोभातून मुक्ती मिळते. समजते आता तुम्हाला? थँक्यू सर. माय नेम इज वीरेन कुमार गुप्ता. बोला. मला सांगायचं आहे की आपल्या याच देशात गौतम बुद्ध आणि गुरु गोविंदांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यातल्याच एकाने या देशाबरोबर 16 राष्ट्रामध्ये बुद्धिझमचा प्रसार केला आणि ती राष्ट्र विकसित झाली. आपल्या इच्छेनुसार सगळे लोक करू शकतात का? नाही. हा कर्मांचा हिशोब होता. ज्याचं ज्याचं पुण्य जागा झालं तिथे भगवान पोहोचले. पण या हिशोबाने घडतंय, हिशोबाचं जग आहे. बाकी आपापल्या हिशोबाप्रमाणे सगळे उभे आहेत. त्याला जसे जसं समजेल तसं तसं जीवन जगतो तो. आपल्याला काय करायचं आहे, ज्ञानाच्या दृष्टीने कसं चालायचं म्हणजे तो नवा संसार उत्पन्न होईल. संसारात आपण समता भावनेने जीवन पूर्ण करू आणि मोक्षाचं ध्येय मग पूर्ण करू. तसं जीवन जगायचं आहे. बाकी असं तर जीवन चालूच आहे. हे सगळं जगतच आहे. असं नाही, मला माझ्याकडून काही त्रास नाही. बस तर मग आपला पुरुषार्थ करा, लोकांचं सोडून द्या. ते तर आपल्या हातात काय आहे. आपण काय करू शकतो? प्रार्थना करा, सगळ्यांना सद्बुद्धी मिळो, सद्मार्गावर चालू. मग काय मी फक्त स्वतःसाठी जगू, समाजासाठी नको जगू? समाजासाठी जगा, पण तुम्ही दुसऱ्यांचे दोष काढाल तर ते समाजासाठी. दोष नाही काढत, मी दोष नाही काढत. नाही, तीच भावना ठेवा की सगळ्यांना सद्बुद्धी मिळावी, सद्मार्गावर चालवत. आणि बघा, मीही माझ्यासाठीच जगतो आहे आणि हा माझ्या कर्मांचा हिशोब मी पूर्ण करण्यासाठी आलोय. मी मला असं जाणवत राहतं की मला स्वतःसाठी काही नकोय. हा तर ती चांगली गोष्ट आहे, पण खरा स्वार्थी कोणाला म्हटलं जातं? नाही, मला शून्य जाणीव होते स्वतःसाठी. कोणाला म्हटलं जातं? आत्म्यासाठी जगेल त्याला. खरा स्वार्थी स्वसाठी जगेल तो स्वार्थी आहे आणि दुसरे लोक परार्थी आहेत, परक्यांसाठी जगतात आणि नंतर रागद्वेष करून संसारात दुसरा जन्म घेतात. आत्म्यासाठी जगाल तर त्याला खरा स्वार्थी म्हटलं जाईल. कारण माझ्यात काही स्वार्थच नाहीये, म्हणजे काही गरजच नाहीये मला. तुम्ही आनंदात राहा, प्रार्थना करा सगळ्यांसाठी. काही सुधारायला नका जाऊ. स्वतःला सुधारायचं असेल तर सुधारा. दुसऱ्यांना सुधारणारा कोणी इतरांना सुधारू शकत नाही आणि रागद्वेष करत राहतो. वाईटांचा द्वेष करतो आणि चांगल्यांवर प्रेम करतो. रागद्वेषाचा हिशोब बंद होईल. वितरागी व्हाल तेव्हा जीवनात काही सुधारण्याचं, जगताचं कल्याणाचं काम करू शकाल. वितरागता प्राप्त करा, तेच जीवनाचं ध्येय आहे. कृष्ण भगवंतांनी अर्जुनाला हेच सांगितलं, निर्भय हो, वितरागी हो. महावीर भगवानांनी हेच सांगितलंय, वितरागता ठेवा संसारात. त्यामुळं दुसऱ्यांचं भलंही करू शकाल आणि स्वतःचा मोक्षही होईल. या कलियुगात जे कृष्णाने आपले रूप दाखवले होते की मरण होणार, जन्म घेणार, पुन्हा मरणार, त्यात काय त्यांचं काय तात्पर्य असणार? त्यांनी का दाखवली अशी दृष्टी? हेच काळाच्या अधीन आहे. कारण आजच्या कलियुगात आम्हाला हे जाणवतं की आम्ही जर असं नाही राहिलं तर जगू नाही देणार समाज जगू नाही देणार. म्हणजे जे तुम्हाला समजायचं असेल ते समजा. आम्हाला तर दादा भगवान मिळाले, जीवन जगण्याची दृष्टी मिळाली आहे आणि संसारात मोक्षाचा रस्ताही मिळालाय. संसारात राहूनही त्याच रस्त्यावर आपल्याला चालायचं. ठीक. नमस्ते. हां, जय सच्चिदानंद. ऋतिक कुमार. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. जगत कोण चालवतं? काय नाव आहे तुमचं? अदिती कुशवा. जगत तर तुम्हाला काय वाटतं कोण चालवत असेल? माहिती नाही. मग दादा भगवानांचं ज्ञान हे सांगतं की कोणी भगवंतही चालवत नाही, कोणी मनुष्यही चालवत नाही. कित्येक सगळे संयोग एकत्र होतात तेव्हा ते कार्य पार पडतं. नो बडी इज इंडिव्हिज्युअल डुअर, ओनली सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्सेस आर द डुअर. समजते आता तुम्हाला? हो. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. माझा असा प्रश्न आहे की मला भीती वाटते. कोणत्या गोष्टीची भीती वाटते? म्हणजे जेव्हा परीक्षा जवळ येते तेव्हा परीक्षेचा अभ्यास नीट होईल की नाही. नाही, मग निश्चय करायचा, दादा भगवान मला शक्ती द्या, चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकेन. आणि त्रिमंत्र दादा भगवानांचा असीम जय जयकार करून अभ्यास करा, शक्ती वाढेल.
आणि कधी देवळात जरी गेले तरी तिथे गर्दी असते, ते भीती वाटते. नाही दादा भगवान माझ्या सोबत राहा, मला शक्ती द्या असं म्हणायचं, तेव्हा सगळे रक्षण मिळेल आणि भीती निघून जाईल. काय? हो, थँक्यू. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. बोला दीपकभाई. जय सच्चिदानंद. दीपकभाई, मला विचारायचे की प्रतिक्रमण सामायिकची योग्य पद्धत काय आणि मोक्षमार्गावर सर्वात मोठा अडथळा असलेला विकार कोणता आहे? काय नाव आहे तुमचं? श्रीनिवास. मोक्षमार्गावरचा अडथळा तर अहंकार आहे. सर्वात मी जाणतो, मला सगळं काही समजतं, मी हुशार आहे, आय एम समथिंग ग्रेटर दॅन अदर्स. तो मान अहंकार खूप नुकसानदायी आहे. बाकी प्रतिक्रमण तर काय करायचं आहे? प्रतिक्रमण तर आपल्या व्यवहाराने कोणाला दुःख पोहोचलं, मानाने किंवा लोभाने किंवा क्रोधाने, लालसेने, विषयविकाराने किंवा अभाव तिरस्काराने कोणाला दुःख पोहोचवलं तर माफी मागा. कोणाला दुःख देणं त्याला अतिक्रमण म्हटलं जातं. माफी मागून परत येणं त्याला प्रतिक्रमण म्हटलं जातं. दीपकभाई, जसं आपण म्हणालात की आपण जर एखाद्याला जर दुःख होत असेल तर त्याचे प्रतिक्रमण करायला पाहिजे, पण जर फक्त तंत होत असेल तर त्या केसमध्ये म्हणजे काय करावं आम्ही? फक्त त्याला का म्हणजे तंत तोही दोषाचाच प्रकार आहे. पश्चाताप करायला हवा आणि आपण कोणत्याही गोष्टीचा तंत नाही ठेवला पाहिजे, आग्रह नाही ठेवला पाहिजे. समता भावनेने व्यवहार पूर्ण करायचा. हा दीपकभाई, प्रतिक्रमण करते वेळी केवळ म्हणजे आत्म्याने बघितलंय तरी खूपच फायदा असं वाटतं. तर खरी गोष्ट आहे. म्हणून तर आत्म्याच्या साक्षीने प्रतिक्रमण करतात ना, ज्यामुळे त्यांना शुद्धात्मा स्वरूपात बघावं. त्यामुळे खूप सारे द्वेष निघून जातील आणि नंतर चुकांची माफी मागितली तर पूर्ण बीजही जळून जाईल. मग याचा अर्थ आत्म्याला बघितलं तेही म्हणजे पुरेसं आहे? हो, उच्च दृष्टी असेल तरच त्याला निर्दोष बघण्याची दृष्टी खुली होईल की शुद्धात्मा रूपाने तो स्वतः निर्दोष आहे आणि डिस्चार्ज कर्माच्या आधारे हा व्यवहार झाला, कोणाचा दोष नाही. आणि सर, आपण एकदा म्हटलं होतं की स्पष्टवेदनसाठी ब्रह्मचर्य आवश्यक आहे. हो, ते हितकारी आहे आणि कषाय रहित, तेही एवढंच इम्पॉर्टंट आहे. ब्रह्मचर्य तो प्रेम असलेला दोष आहे आणि एखाद्याला दोषी बघणं तो द्वेष असलेला दोष आहे. राग आणि द्वेष दोन्ही आत्म्याच्या स्पष्ट वेदनात अडथळे आणत असतात. बघा, आवरणं आणतात. सर, तर मग विवाहित अल्टिमेट पोझिशन पर्यंत पोहोचू शकतो का नाही? हो, विवाहितही हळूहळू नियमात येतात, संयमात येतात आणि फ्रेंडली नवरा बायको बनून राहतात आणि मोक्षमार्गात प्रगती करतात. ठीक आहे, थँक्यू सर. आणि पुढे प्रगती करू शकतात. प्रणाम पूज्यश्री. बोला. धर्मचंद्र शहा, बदोईहून. बोला. सर, मला असं विचारायचं आहे की कर्मबीजाची सीमा कुठपर्यंत आहे आणि आपण ती कशी थांबवावी? कर्म तर बीजाची सीमा म्हणजे काय विचारू इच्छित आहे? हेच की कर्मबीज पडायला नको. हो, बीज न पडावं त्यासाठी आपण काय करायला हवं? त्यासाठी तर स्वतः कोण आहो ते जाणून घ्यायला हवं आणि कर्ता कोण आहे, करविता कोण आहे त्याचं ज्ञान प्राप्त करायला हवं. कर्ता भावानेच सारी कर्मबंधन आहेत, क्रियेने कर्मबंधन नाही होत. मी केलं आहे त्या अहंकाराने कर्मबंधन होतं. तो अहंकार सुटेल केव्हा? जेव्हा खरा कर्ता कोण आहे हे जाणून घ्याल आणि मी स्वतः कोण आहे ते जाणून घेतलं म्हणजे अज्ञानता सुटली की कर्मबंधन ते मिटून जातं. आम्ही पहिल्यांदाच ज्ञान घ्यायला आलोय पूज्यश्री. खूप छान. आम्हाला 3 लोकांकडून आमचा एक प्रश्न आहे. बायको इथे बसली आहे आणि मुलगा दीपक आहे. हे 3ही अज्ञानी आहेत, ज्ञान घेण्यासाठी आलेले आहेत. खूप छान. हां, पहिल्यांदाच आम्ही आपले शिबिर अटेंड करतो आहोत आणि खूप छान वाटतंय सर. आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग या दोन्ही मोक्ष देणारे आहेत महोदय. तर मग या दोन्हीमधला कुठला पक्ष श्रेष्ठ आहे? खरं तर हे एकच, 2 वेगळे मार्ग नाही आहेत. ज्ञान, इथून एअरपोर्टला जायचं असेल तर एअरपोर्टचं आधी ज्ञान हवं. ज्ञान मिळालं तर एअरपोर्टचा साक्षात्कार नाही होणार. ज्ञानाच्या आधारे चालणं तीच भक्ती आहे. भक्ती म्हणजे ज्ञानाच्या मागे मागे भक्ती आहे. ज्याचं ज्ञान होतं नंतर त्याची भक्ती करता येते तेव्हा साक्षात्कार पूर्ण होतो. एकमेकांशी कनेक्टेड आहेत, स्वतंत्र नाही आहेत. बरं महोदय, आम्ही मोक्षातही राहावे आणि जगत कल्याणी करावे अशी व्यवस्था करावी जसं आपण करत आहात. हो, आधी सत्संगातून तुमचं ज्ञान पक्का करा. डिस्चार्ज कशाय तेवढे समाप्त होत जातील आणि भावना ठेवायची आपलं मन वचन काय दादाजींच्या सेवेच्या कामी लागावी. हळूहळू तुम्ही सेवेत राहावं तरी ते जगत कल्याणाचं कार्य आहे. जय सच्चिदानंद. बोला. कर्म आणि भाग्यात काय अंतर आहे? कर्म बीज असतं आणि भाग्य तो परिणाम आहे. अच्छा. बीज आणि फळामध्ये अंतर असतं, एवढं अंतर आहे. जसं म्हणतात ना की कर्म केल्यावर फळ मिळतं, तर जे भाग्यात आहे म्हणजे असंही म्हणतात की भाग्यात जे आहे तेवढंच मिळेल. म्हणजे तेच भाग्य आहे. कुठून आलं भाग्य?
जे बीज पेरलं होतं तेच गव्हाचे दाणे होते, मक्याचे नाही मिळणार, गव्हाचेच मिळणार. सडलेले दाणे पेरले तर सडलेलं पीक मिळणार, फळ येणार. जसं कर्मबीज टाकलं आहे त्याचं तसंच फळ येणार. आणि ह्या व्यवहारात दिसतंय तो प्रयत्न आहे, तो कर्माच्या फळाचा पार्ट आहे. समजलं आता तुम्हाला? मधुगुप्ता, मोगल सराई. म्हणजे हे ज्ञान तर मी घेतलेलं आहे, पण तरी वाटत नाहीये. मी 2011 मध्ये गेले होते दिल्लीला, मग त्यानंतर सुटलंच ते. टीव्हीवर प्रोग्राम बघतो तरी मान अपमान खूप झोंबतो मला. लाभ हानी. हा, लाभ हानी पण कोणाला टच होतो? मला झोंबतो कोणताही. इथेच जागृती ठेवायची. मधुला झोंबतो. मी तर शुद्धात्मा आहे. आता आल्या आहात तुम्ही, पुन्हा उद्या ज्ञान घ्या आधी आणि पुन्हा रिसेट करा. मधु वेगळी आहे, मी शुद्धात्मा आहे. आणि या सगळ्या सांसारिक गोष्टी त्या मधुला टच होतात. शुद्धात्मा त्यांना जाणणारा, बघणारा आहे. अपमान कमी वाटला की आधीपेक्षा जास्त झोंबला कोणाला समजलं? तो भाग शुद्धात्म्याचा आहे. आणि मानाचा परिणाम होतो, अपमानाचा परिणाम होतो, ते जाणणारा शुद्धात्मा. त्या तुम्ही स्वतः वेगळ्या आहात. आणि चरणविधी वाचा, दादाजींची पुस्तकं वाचा, दादावाणी मॅगझिन वाचा. त्यातून ज्ञानाच्या गोष्टी चाव्या मिळत राहतील, जागृती वाढेल तुमची. काय